राज्य निवडणूक आयोगाच्या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेनंतर रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी अधिकच तापली आहे। राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी राज्यातील 246 नगर परिषद आणि 42 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर केल्या असून या सर्व संस्थांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी केली जाणार आहे। या घोषणेनंतर रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरणात प्रचंड हालचाल सुरू झाली असून सत्ता स्थापनेच्या तयारीला वेग आला आहे। रायगड जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि 6 नगरपंचायतींमध्ये सत्तेसाठी तुफानी लढत रंगणार आहे। अलिबाग, उरण, माथेरान, कर्जत, खोपोली, पेण, रोहा, महाड, मुरुड, जंजिरा आणि श्रीवर्धन या नगर परिषदांबरोबरच खालापूर, माणगाव, पोलादपूर, तळा, म्हसळा आणि पाली सुधागड या नगरपंचायतींमध्येही राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत। जिल्ह्याच्या दृष्टीने ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे, कारण रायगड हे पर्यटन, औद्योगिक विकास आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम असलेला जिल्हा आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र उमेदवार, स्थानिक पॅनेल तसेच नव्या चेहऱ्यांचा उदय देखील या निवडणुकीची खरी रंगत वाढवणार आहे। काही ठिकाणी राजकीय घराण्यांमधील स्पर्धा पाहायला मिळेल, तर काही ठिकाणी तरुण नेतृत्व पुढे येण्याची शक्यता आहे। निवडणूक जाहीर होताच उमेदवारांच्या संपर्क दौऱ्यांना वेग आला आहे, तर सोशल मीडिया प्रचारालाही सुरुवात झाली आहे। मतदारांशी संवाद साधण्याची नवी तंत्रे, प्रचाराची आकर्षक रणनीती आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याची धडपड यामुळे संपूर्ण जिल्हा निवडणुकीच्या रंगात रंगला आहे। येत्या काही दिवसात उमेदवारी अर्ज दाखल होणे, पक्षांतर्गत चर्चांना उधाण येणे आणि पॅनल निवडीसह तिकिटासाठी स्पर्धा अधिक तीव्र होणार आहे। रायगड जिल्हा नेहमीच राजकीयदृष्ट्या सक्रिय राहिला असून या निवडणुकातही मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। कोण सत्तेवर येते, कोण नेते उदयाला येतात, कोणते विकास आराखडे पुढे येतात आणि नागरिकांचा कौल कोणाला मिळतो हे पाहण्यासाठी केवळ जिल्हाच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष रायगडकडे लागले आहे। 2 डिसेंबरच्या मतदानाचा आणि त्यानंतरच्या निकालाचा क्षण जसा जवळ येत जाईल तसा जिल्ह्यातील राजकीय तापमान आणखी वाढण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत।